बरोबर. मला तुम्ही केलंय लिंक ओपन केली तुम्ही जॉईन करा. नागपूरच आहे का रामकृष्ण भट काय त्यांच्या लिंकचं नाव विचारलं. ते येत आहे आता म्हणणे म्हटलं नाव नाव भुवनेश्वर असेल नाव स्वामी आर्यानंद नाही त्यांच्या नावानं कसं काय मठाच्या नावानं स्वामी आर्यानंद महाराज. आणि सगळ्याच्या शेवटच्या लेक्चरमध्ये तुम्हाला म्हणावं लागेल की सगळे लेक्चर्स युट्यूबवर आमच्या चॅनल अवेलेबल आहे. युट्यूबचं नाव युट्यूब चॅनल म्हणतं युट्यूबचं चॅनल नाव सांगा तुमचं. महाराजचं नाव इन्व्हाइट ऑल करा. त्यांना आता जॉईनच नाही केलं त्यांना ऐकूच कुठं जाणार. महाराजाला फोन करतील एवढं काय. कोणाला अरे हे काय ते सर्वांना अलाउ केलं आहे. ते आलेच नाही ना अजून. हे लोकच येऊन राहिले. आपला आवाज पहिली मीटिंग संपली की नाही हे कसं कळेल आपल्याला. पहिलीला एंड करावं लागेल. नाही केलंय ना. मग दुसरी सुरू करा. हॅलो सर. हा यस सर पहिली मीटिंग एंड केली सर तुम्हीच. हा पहिली एंड झाली ना दुसरी चालू झाली ना आता. हो सर. ओके ओके. हॅलो हा बोला. नमस्कार. नंतर बोलू आपण जरा कामात आहे. मी करतो तुम्हाला हा कॉल बॅक. तुम्ही थांबा जरा. एवढं छान महाराजांचं बोलणं करतात. परिचय देऊन नंतर आर्यानंद महाराज मी तुम्हाला प्रणाम करतो. महाराज प्रणाम तुम्हाला. मी सचिन सातव विवेकानंद सेवा मंडळ विवेकानंद सेवा मंडळ मलकापूर तर्फे मी सर्वांचं परत दुसऱ्या आपल्या व्याख्यान मालिकेच्या दुसऱ्या व्याख्यानामध्ये महाराजांचं आणि सर्व आपले पार्टिसिपेंट्सचं स्वागत करतो. आणि आपला दुसरा विषय आहे कर्मसिद्धांत आणि त्यासाठी आपल्याला उपलब्ध झालेले आहेत स्वामी आर्यानंद महाराज उपाध्यक्ष रामकृष्ण मठ भुवनेश्वर ओडिसा इथून स्वामी आर्यानंदजी महाराज
यांचा एक अल्प परिचय मी आपल्या सर्वांना करू इच्छितो. स्वामी आर्यानंदजी महाराज 1990 पासून 1990 मध्ये रामकृष्ण संघाच्या पुणे शाखेत त्यांनी प्रवेश घेतला. त्यानंतर तेथील आश्रमाच्या स्वामी विवेकानंद बालक सेवा संघाच्या माध्यमातून त्यांनी शेजारच्या वस्तीत राहणाऱ्या बऱ्याच मुलांच्या जीवनात एक आमूलाग्र बदल केला व त्यांना उच्च शिक्षण जीवनासाठी तयार केले. इसवी सन 1995 ते 1997 या काळात रामकृष्ण मठाच्या मुख्यालयात म्हणजेच बेलूर मठात ते प्रशिक्षणासाठी गेले. त्यानंतर इसवी सन 1997 ते 2007 या काळात त्यांनी गुजरातमधील रामकृष्ण मिशन विवेकानंद स्मारक पोरबंदर येथे सेवा दिली. या कार्यकाळात त्यांनी मठाद्वारे दुष्काळ, चक्रीवादळ आणि इसवी सन 2001 च्या भूकंपाच्या सेवा कार्यात सक्रिय सहभाग घेतला. त्यानंतर इसवी सन 2007 मध्ये त्यांची बदली पुणे येथे झाली. तेथे त्यांनी पुन्हा बालक संघाच्या काम हाती घेतले व त्याला बळकट केले व युवक संघाच्या माध्यमातून अनेक तरुणांचे चारित्र्य गाठणारे कार्य त्यांनी केले व त्यांच्या जीवनाला योग्य दिशा दाखवली. इसवी सन 2017 पासून ते ओडिसातील भुवनेश्वर येथे आपली सेवा देत आहे. शाळा, महाविद्यालय, शिक्षक व पोलीस प्रशिक्षण केंद्रे इत्यादी ठिकाणी होणाऱ्या व्यक्तिमत्व विकास या विषयावरील प्रबोधनासाठी ते एक लोकप्रिय वक्ते आहेत. त्यांनी तुरुंगातही अनेक वेळा व्याख्याने दिली आहेत. त्यांची श्रीमद भगवद्गीता, स्वामी विवेकानंद व कर्मयोग इत्यादी विषयावरील त्यांची सुमधुर व्याख्याने भक्तांमध्ये प्रसिद्ध व लोकप्रिय आहेत. करोना महामारीच्या काळातील त्यांच्या ऑनलाईन व्याख्यानांना देखील श्रोत्यांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. तर यानंतर मी महाराजांना, स्वामी आर्यानंदांना आणि महाराजांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं जे व्याख्यान आहे, पुढील व्याख्यान ते सुरू करावं. यानंतर तुम्ही स्वामी आर्यानंद यांना ऐकणार आहात. स्वामीजी तुमचा माईक चालू करा. स्वामीजी स्वामीजींना फोन कर म्हणा इथं. स्वामीजी तुमचा माईक चालू करावा तुम्ही. महाराज माईक सुरू करा महाराज.
महाराज तुमचा माईक सुरू नाहीये. तुमचा माईक सुरू करा महाराज. महाराज एकदा- माईक सुरू करा. हा व्हिडिओच्या विनोद साईडला. महाराज तुमच्या त्या व्हिडिओच्या साईडला असतो महाराज. संजय महाराज. जास्त मला घेतो म्हणजे तुम्ही घेता का? महाराज महाराज एकदा तुम्ही रिमूव्ह व्हा तुम्ही मीटिंग मधून. थांबा मी तुम्हाला रिमूव्ह करतो आणि परत तुम्ही ऍड व्हा. आता बोला महाराज. आता बोला महाराज. आता नाही आला नाही. हॅलो सचिन. हा बोला. ते महाराजांना त्यांना आयडिया आहे का ते जे दोन माईक आणि व्हिडिओ त्यांचा सुरू करावा लागेल ते स्क्रीनला टच केल्यावरच दिसतं ते. हो ऍक्च्युली ड्राय रन जेव्हा घेतला तेव्हा महाराज अब्सेंट होते आणि त्यांनी ऑनलाईन लेक्चर घेतलेले आहे म्हणे खूप. तर त्यांना याची कल्पना आहे असं ओके आम्हाला. ओके ओके ओके. हॅलो. हा बोला बोला महाराज बोला. हे डिस्कशन इथं नको. ओके.
मेरा सुनाई दे रहा? महाराज आवाज नाही आहे महाराज तुमचा. ऑडिओ सुरू करा महाराज, किंवा मग हेडफोन लावा. बंद आहे महाराज तुमचा. हा आता सुरू झाला. मग यार आता काय आता सुरू करा आता महाराज. सुरू करा महाराज, सुरू करा. ओके, मग 4:15 झाले. कितीला बंद करायचं? 4:45ला की 4:30ला? हा चालेल, 4:45ला बंद करा. 4:45. चला 4:45ला बंद करू. ओके. ओम नमः श्री यतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित् सुख स्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे. तर नमस्कार मित्रांनो, आजचा आपला विषय आहे कर्मसिद्धांत. जस्ट एका उदाहरणापासून आपण सुरुवात करूया. एक छोटा मुलगा असतो आणि त्याची आई त्याला रागावते, कदाचित 2 थोबाडात पण देते. त्याला राग येतो खूप. आता राग जरी आला तरी आईला काही म्हणू शकत नाही तो, पण त्याच्या हृदयामध्ये तर आहे ते सगळं खूप. आणि आपल्याला माहिती आहे की ऍसिडिटी जर खूप झाली तर उलटी वगैरे झाली की मग आपल्याला शांत वाटतं. तसा हा मुलगा आईला काही बोलू शकत नाही, पण खूप राग आलेला आहे. बाजूच्या एका टेकडीवर तो चढतो आणि तिथे जोराने ओरडतो, आय हेट यू. एका मुलाचा त्याला आवाज ऐकायला येतो, आय हेट यू. त्याला खूप वाईट वाटतं की अरे आपल्याला आय हेट म्हणताय कोणीतरी. कोण तो मुलगा? का मला त्यांनी आय हेट यू म्हटलं? तो शोधतो त्या मुलाला, पण त्याला आढळत नाही तो मुलगा. नॅचरली तो नाराज होऊन तिथनं घरी निघतो. तो विसरून जातो की आईनी आपल्याला मारलं होतं वगैरे वगैरे.
आणि आपल्या सगळ्यांना असं वाटतं की मला सगळ्यांनी चांगलं म्हणावं, पुढे मला वाईट म्हणू नये. त्या मुलाचा चेहरा पडलेला असतो आणि हा घरी येतो. आई विचारते त्याला, काय रे काय झालं? म्हणतो काही नाही. अगं म्हणे मी त्या टेकडीवर गेलो होतो ना, तिथे एक मुलगा मला आय हेट यू म्हटला. आणि आई म्हणते, मग तू विचारलं का म्हणे त्या मुलाला त्याने तुला का असं म्हटलं? तो म्हणतो मी शोधलं त्या मुलाला, पण तो काही मला आढळला नाही तिथे. मग त्याची आई म्हटली, पण तू काहीच त्याला म्हटलं नव्हतं? म्हणे नाही, मी काही म्हटलं नाही, तो मला दिसलाच नाही, तर मी कशाला त्याला काय म्हणणार? त्याची आई म्हणते, अरे पण काही तर झालं असणार, तू बरं तो नाही दिसला, पण तू काहीतरी बोललास तिथे. म्हटलं हो म्हणे, मी आय हेट यू म्हटलं होतं, पण मी तर असंच म्हटलं होतं. ठीक आहे, त्याच्या आईला कळलं ते की ते आय हेट यू कुणासाठी होतं, ते आईसाठी होतं. पण ठीक आहे, आईचं पण डोकं तोपर्यंत शांत झालेलं. आणि त्यामुळे ती म्हणते, आई म्हणे एक काम कर, तू पुन्हा जा त्या टेकडीवर. मला वाटतं म्हणे मी त्या मुलाला ओळखते, तुला जेवढा वाटतो तेवढा तो दुष्ट नाहीये. तू जाऊन त्याला आता तू आय लव्ह यू म्हण, बघूया म्हणे आपण काय म्हणतो तुला. आणि तो काही म्हणू, मी तुला आईस्क्रीम देते तिकडनं आल्यानंतर. चला म्हणे, आई आईस्क्रीम तर देणार, एवढं तरी आपण केलं पाहिजे. तो जातो आणि साशंक असतो तरी म्हणतो, जोराने म्हणतो आय लव्ह यू. आणि खरोखर आई जसं म्हटली तसं त्याला ऐकायला येतं आय लव्ह यू. याला खूप आनंद होतो की अरे आपल्याला कोणीतरी चांगलं म्हणत आहे. त्यामुळे तो पुन्हा म्हणतो आय लव्ह यू. पुन्हा त्याला ऐकायला येतं आय लव्ह यू. मग तर 4, 5, 10, 8-10 म्हणून त्या मुलाला शोधतो, पण तो मुलगा काही मिळत नाही मागच्या सारखाच. एनिवे जाऊ दे, नाही मिळालं तर नाही मिळालं, तो आपल्याला चांगलं म्हणत आहे. मस्त हरणासारखा उड्या टाकत घरी येतो आणि म्हणतो, आई तू म्हटलीस ते ठीक आहे, बरोबरच आहे. तो मुलगा खरोखर चांगला आहे, तो तर मला आय लव्ह यू म्हटला. मग आई हसली, त्याला आईस्क्रीम दिलं. पण मित्रांनो, आता आपल्याला कळतं की तिथे मुलगा दुसरा कोणीच नव्हता. या मुलाचा इकोच त्याला ऐकायला येत होता. आधी ज्यावेळी त्याने आय हेट यू म्हटलं त्यावेळी पण या मुलाचाच तो इको होता, आणि आता आय लव्ह यू ज्यावेळी तो म्हणतो त्यावेळी पण याचाच इको असतो. आणि हाच कर्माचा सिद्धांत पण आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात, तुम्ही जे विचार सोडता, आणि ऑफकोर्स कृती पण आलीच, तेच विचार तुमच्याकडे चक्रवाढ व्याजासकट परत येतात. आणि त्यामुळे आपण सावध राहिलं पाहिजे. आपण काय करतो, आपण कधी कधी खूप वेगवेगळी कारणं सांगतो, आपल्या कृतीचं समर्थन करतो चुकीच्या पद्धतीने, चुकीच्या कारणांनी. पण मित्रांनो, हा लॉ ऑफ कर्म आहे ना, कुणाच्या बापाला ऐकत नाही तो लॉ ऑफ कर्म. तो म्हणतो तुम्ही जसं सोडलंय तुम्ही तसंच तुम्हाला मिळणार. जे पेरलंय ते उगवणार म्हणजे उगवणारच. त्यातनं पण काही उपाय आहे का, आपल्याला वेळ मिळाला तर आपण बघू, नाही तर तुम्ही मला मग फोन करू शकता नंतर. एक उदाहरण, तुम्ही सत्यजित रे नाव ऐकलं असणार. आपल्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप मोठं नाव आहे. पद्मभूषण, पद्मश्री, पद्मविभूषण, भारतरत्न सगळे पुरस्कार, आणि फिल्म इंडस्ट्री मधले कितीतरी पुरस्कार यांना मिळालेले आहेत. त्यांची एक टीव्ही सिरियल होती, मे बी 35 वर्षापूर्वीची कदाचित ही गोष्ट असणार. त्या टीव्ही सिरियल मध्ये असं दिसतं, आता बघा ही 35 वर्षापूर्वीची ही सिरियल आहे, आणि ही पण आता टीव्ही मध्ये मीडिया मध्ये आहे. एखादे स्वामीजी कोणी सांगत आहे असं नाही हा, त्यामुळे त्याचं गांभीर्य पण तुम्हाला थोडंसं लक्षात येईल.
एक वकील कोर्टात जात आहे आणि त्याची पत्नी त्याला म्हणते की बघा, तुम्ही ही जी केस लढवत आहात, तुम्हाला माहितीये की त्या तरुणीवर अन्याय, अत्याचार झालेला आहे. तुमचा जो अशील आहे, माहित आहे तुम्हाला की तो एक नंबरचा नालायक गुंड आहे तो, आणि ही अशी पहिलीच केस नाही आहे त्याच्या विरोधात, हे तुम्हाला माहिती आहे. आणि तरी तुम्ही त्या कोर्टात प्रूव्ह करत आहात, सिद्ध करत आहात की तो माझा अशील खूप चांगला आहे. ती तरुणीच, तिचं चारित्र्य चांगलं नाही. आपण बघतो कोर्टामध्ये काही काही वकील याच पद्धतीने केस लढवतात. तर तो वकील चिडतो, म्हटलं हे बघ, हा आमचा वकिली पेशा आहे, हे आमचं एथिक्स वगैरे असतं, आम्ही कुठली केस नाही म्हणत नाही. खरोखर कुठली केस नाही म्हणत नाही की अशाच केसेस आपण घेतो पैशासाठी? एनिवे, तरी त्याची पत्नी म्हणते आणि हा आर्ग्युमेंट करतो बघा, म्हणजे डॉक्टरांकडे जर एखादा गुंड आला तर डॉक्टर काय म्हणतो, मी तुला घेणार नाही हा. तो त्याला म्हणे दुरुस्त करतो. हो, पण तो डॉक्टर दुरुस्त करून पोलिसांच्या ताब्यात देतो, त्याला सोडत नाही ना. आणि पोलीस रात्र घेऊन येतात त्या गुंडाला आणि नंतर पोलीस कोर्टात केस ठोकून त्याला ठीक करतात. एनिवे, पण बघा, तरी त्याची पत्नी म्हणत होती, म्हणे बघा, तुमच्याकडे पण आपल्याकडे पण एक टीनेज मुलगी आहे, तुमची पत्नी पण तरुणच आहे तशी, आणि देवाला घाबरा. हा चिडतो हा वकील आणि म्हणतो, तुला एवढंच हा पापाचा पैसा जर वाटतो तुला, तर कशाला खातेस हा पैसा? तो आपल्या वडिलांकडे का नाही निघून जात? बघा. एनिवे, ती काही म्हणत नाही. आता हा कोर्टात जातो, ती लढवतो केस आणि जिंकतो. त्याची जी आर्ग्युमेंट असते तो सिद्ध करतो की माझा अशील खूप चांगला आहे आणि ही तरुणीच, नुकतंच लग्न झालेलं आहे, चांगलं नव्हतं. एनिवे, घरी येते. तो घरी येतो, ऑफकोर्स घरी न बायकोला इंटरेस्ट असतो त्याच्या केसमध्ये, तो जिंकला म्हणून काही तुम्हाला वाटतं बायकोने त्याच्यासाठी काहीतरी झकास काहीतरी तयार केला असता स्वयंपाक? नाही. माहित असतं तिला चुकीचं आहे. त्याची टीनेज मुलगी असते, 15-16 वर्षाची मुलगी आहे, तिला पण हे पटत नाही, पण काय म्हणणार. एनिवे, दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळी पेपर येतो घरी, त्यावेळी पेपरमध्ये बघतात की त्या तरुणीने आत्महत्या केलेली असते. तो वकील पण बघतो, त्याची बायको पण बघते आणि ती मुलगी पण बघते तो पेपर. कोणी कुणासोबत बोलत नाही. बायको नाश्ता पण बनवत नाही त्याच्यासाठी. आणि आता याची मोराल हिम्मत नाही, नैतिक हिम्मत नाही आहे पत्नीला म्हणायची की नाश्ता कर वगैरे म्हणून. ओके, ठरलेल्या वेळेवर तो कोर्टात जातो. आश्चर्य बघा, या तरुणीने आत्महत्या केलेली आहे आणि हिचा नवरा मात्र कोर्टात हजर आहे. याला घाबरायला होतं की अरे, हिचा नवरा इथे कसा? अंत्यसंस्कार वगैरे तिकडे असायला पाहिजे होतं. पटकन त्या तरुणीचा नवरा याच्या समोर येतो वकिलाच्या आणि म्हणतो, हा थोडा घाबरतो, पण म्हणतो घाबरू नका, फक्त एका प्रश्नाचं मला उत्तर द्या. हा म्हणे, बोला.
पण तुम्ही जे म्हणत होता पुन्हा पुन्हा की तुमचा अशील खूप पवित्र आहे, एखाद्या जंगलामध्ये, माझी पत्नी तर म्हणे सोडून द्या, तिचं चारित्र्य कसं होतं तुम्ही तर म्हणे प्रूव्ह केलं. फक्त तुम्ही जे म्हणत होता की तुमचा अशील खूप पवित्र आहे आणि एखाद्या जंगलामध्ये अगदी निर्जन स्थळी एखादी तरुणी जरी तिथे असली तरी त्या तरुणीला माझ्या अशिलापासून काही धोका नाही, रादर शी विल फील सेफ इन हिज प्रेझेन्स. तर त्या मुद्द्यावर अजूनही ठाम आहात का तुम्ही? काय वाटतं आता वकील काय म्हणणार? नाही तर म्हणू शकत नाही. म्हणतो हो माझा अशील आहे, चांगलाच आहे माझा अशील. मग म्हणे ठीक आहे, काळजी करू नका, मग तुम्ही निश्चित राहा. म्हणा निश्चित राहा म्हणजे काय आणि काय काळजी करायचं काय म्हणतो तुम्ही मला कळलं नाही. म्हणे तुमच्या वकिलाला मी फोन केला, त्यावेळी मोबाईल फोन वगैरे नव्हतेच 35 वर्षापूर्वी. तुमच्या वकिलाला म्हणे मी फोन केला तुमच्या अशिलाला की खूप ही कॉम्प्लिकेटेड केस होती आणि तरी आपण जिंकलो, त्यामुळे आपण ती ना छान सेलिब्रेट करू आपण आणि त्यासाठी तू माझ्या घरी ये आणि मी खूप पंक्च्युअल आहे तुला माहिती आहे, त्यामुळे बरोबर 11 वाजता तू घरी ये. आणि म्हणे वकील साहेब आता 11:30 वाजलेले आहे, अर्ध्या तासापूर्वीच तुमचा अशील जो खूप चांगला पवित्र आहे तो तुमच्या घरी पोहोचलेला असेल. आणि आत्ता मात्र त्या वकिलाला दरदरून घाम फुटतो, पळत पळत एका कोपऱ्यात जातो तो, तिथे फोन असतो लँडलाईन, तो उचलतो आणि घरी फोन करतो आणि ती रिंग फक्त जात आहे जात आहे जात आहे. आपल्याला फक्त रिंगचा आवाज ऐकू येतो, कोणीच उचलत नाही. पुन्हा फोन करतो, ती रिंग जात आहे, कोणी उचलत नाही. यू कॅन अंडरस्टँड काय तिथे घडलेलं आहे, बरोबर. अँड दिस इज लॉ ऑफ कर्मा. आता आपल्याला प्रश्न निर्माण होतो मित्रांनो की या वकिलाला तर काहीच नाही झालं, त्याच्या पत्नीला आणि मुलीला हे सहन करावं लागलं का? असं खरोखर हा कर्माचा सिद्धांत ना तसा अवघड पण आहे, सोपा पण आहे आणि काही प्रमाणात अवघड पण आहे. आपलं शास्त्र सांगतं की आपण जे खातो त्याचं फळ आपल्याला मिळतं, तसं आपलं मन बनत असतं. आपण हा वकिलाचा पैसा बघा, खूप चांगले वकील आहेत आणि ही केस बघा, तुम्ही ठरवा मित्रांनो की या तरुणी याला जो पण पैसा मिळाला आता त्याच्या अशिलाकडनं, त्याच्या मागे मात्र या तरुणीच्या किंकाळ्या होत्या, दुःख होतं, अगदी तप्त अश्रू होते, श्राप होता आणि तो कुठेतरी आपल्याला लागतो. हा जो म्हणत होता की तू तुझ्या बापाकडे का नाही म्हणला, माझा बापाचा पैसा मग तू कशाला खातेस, तर कदाचित ते पण करायला पाहिजे होतं. त्यामुळे आणि आता हे जे झालं समजा, तर तुम्हाला काय वाटतं की हा वकील खूप शांततेत राहू शकणार? कदाचित पत्नी आणि मुलगी त्यांचे घाव होऊ शकणार, पण याचे नाही. मरेपर्यंत याची पत्नी आणि मुलगी म्हणणार तुमच्यामुळे आमच्या इज्जतीचे 12 वाजले. कदाचित पत्नीने आणि मुलीने आत्महत्या जर केली, याला वेळ लागायची कळली. त्यामुळे आपण लॉजिक जे लावतो, कधी कधी लॉजिक देतो की नाही हे असं केल्यामुळे मी असं करत आहे तसं करत आहे. सावध राहा. तुम्हाला पोलीस सोडू शकणार, आणखी कुठेही तुमच्या बुद्धीमुळे, पैशामुळे, मसल पॉवरमुळे आपण वाचू शकू. आपण पुष्कळदा ऑफिसेस मध्ये करप्शन करतो, पण जी आह म्हणतो ना आपण, आह ती आपल्याला लागणार म्हणजे लागणार, केव्हा लागणार आपल्याला माहिती नाही. त्यामुळे जे पण करायचंय ते चांगलंच करावं,
कुठल्या लोभात पडू नये, चुकीच्या मार्गाने जाऊ नये. आणि चांगलं जर आपण केलं तर त्याचं चांगलं फळ आपल्याला मिळतं. एक दोन तरुण मुलं कॉलेजमध्ये शिकत आहेत, पण अनफॉर्च्युनेटली दुष्काळ वगैरे वगैरे पुष्कळ आपल्या महाराष्ट्रामध्ये पण ती स्थिती आपल्याला दिसते. त्या दोन मुलांना घरून निरोप येतो की पुढे पैसे आम्ही पाठवू शकणार नाही. इच्छा आमची खूप आहे तुम्हाला शिकवण्याची, पण नाही शक्य आहे. स्वतः काही करून जर शिकता आलं बाळांनो तर बघा, दुःखी अंतःकरणाने तुम्हाला सांगावं लागत आहे की आता आमच्याकडे नाही होणार, घरची परिस्थिती सध्या अशी आहे, दुष्काळ पडलेला आहे. ही मुलं चांगली असतात रे. आई वडिलांना दोष नाही दिला, कळत होतं त्यांना आई वडिलांचं पण दुःख, त्यांची लाचारी. आणि इथे मित्रांनो स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य ना खूप छान आहे, लक्षात ठेवा. स्वामीजी म्हणतात, द नेचर इज रेडी टू गिव्ह अप इट्स सिक्रेट. The nature is ready to give up its secret, but you should know where to knock and where to give a blow, and the strength of that blow will come through concentration. की निसर्ग तुमच्या सगळ्या प्रॉब्लेमचे उत्तर सांगायला, रहस्य सांगायला, सोल्युशन सांगायला अगदी उत्सुक आहे. स्वामीजींचे वाक्य आहे स्वामी विवेकानंदांचं. फक्त कुठे नॉक करायचं, कुठे तो ब्लो द्यायचा हे तुम्हाला माहिती पाहिजे. स्ट्रेंथ कुठे येतं? कॉन्सन्ट्रेशन. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे काय? त्या इश्यूवर चिंतन करा, रादर आणखी प्रार्थना करा. सतत त्याच्यावर चिंतन केलं, प्रार्थना केली ना आपण, बरोबर निसर्ग आपल्याला उत्तर देतो. देवावर श्रद्धा असली तर आपण म्हणू की देव आपल्याला उत्तर देतो, मार्ग दाखवतो. आणि ही मुलं लिटरली विचार करत होती की काय करायचं आता, प्रार्थना करत होती. आणि यांच्या डोक्यामध्ये एक आयडिया आली. एक तिथे ऑर्केस्ट्रा कंपनी होती खूप चांगली, त्यांच्याकडे गेले आणि म्हटले, सर आमची अशी कंडिशन आहे, आम्हाला शिकायचं आहे पण घरनं असं लेटर वगैरे आलं. ऑर्केस्ट्रावाला माणूस चांगला असतो. म्हटलं मग तुम्हाला काही माझ्याकडनं मदतीची अपेक्षा आहे का? हो सर. मग मी काही पैसे द्यावे तुम्हाला असं वाटतं? नाही सर, तशी मदत नको. तुमची ऑर्केस्ट्रा कंपनी खूप प्रसिद्ध आहे आणि तुम्ही जर आमच्यासाठी एक शो अरेंज केला, थोडे आमच्याकडनं कमी पैसे घेतले तुम्ही, तर त्यातनं मग जे इन्कम येईल त्यातनं आमचं होऊन जाईल शिक्षण. तो ठीक आहे. मग सर किती रुपये घेता तुम्ही एका शोचे? तो $10,000 घेत असतो मी, पण तुमच्याकडनं फक्त $2,000 घेणार. ओके. त्या मुलांना खूप आनंद होतो, अरे 10,000 कुठे आणि 2,000 कुठे. म्हणतो डन सर, पण ऍडव्हान्स पण आम्ही काही देऊ शकणार नाही सर तुम्हाला. म्हटलं अरे नंतर द्या. आणि झाला तो शो झाला. पण अनफॉर्च्युनेटली काय त्या दिवशी वादळ वारं पाऊस आला, जे काही तिकीट विक्री होऊ शकली नाही, अगदीच थोडी माणसं. ही मुलं गेली नंतर यांच्याकडे, सर हे $500 घ्या आणि हा $1,500 चेक काही महिन्यानंतर. म्हणतो अरे असं चालणार नाही. म्हणतो सर काय करणार ना, फ्लॉप असा आपला शो त्या वादळामुळे वगैरे फ्लॉप झाला. एक मला सांग की म्हणे अरे ते इलेक्ट्रिसिटीचे वगैरे किती पैसे द्यायचे तुम्हाला त्या हॉलचे वगैरे, असं सगळा तो हिशोब करून ना फक्त $200 उरतात. ते चेअर, हॉल, इलेक्ट्रिसिटी वगैरे वगैरे. बरं म्हणे आता किती उरतात तुमच्याजवळ? मग सर तिथनं 300 गेले म्हणजे $200. ठीक आहे, $200 मधून
100 मला द्या आणि 100 तुमच्या जवळ द्या ठेवा, आणि तो $1500 जो चेक आहे तो फाडून टाकतो तो. पण सर मग आता बाकीचे 1900 केव्हा द्यायचे आम्ही? आणि आता काही गरज नाही तुम्हाला त्याची द्यायची. पैसे कमावणं, फक्त आणि फक्त पैसे कमावणं हा माझ्या जीवनाचा उद्देश नाही, आणि तुमच्यासारख्या चांगल्या मुलांना मदत मी केलीच पाहिजे. आणखी तुम्हाला काही मदत लागली कधी तर नक्की मला. तुम्ही खूप यशस्वी व्हाल कधी तुमची जी इच्छाशक्ती वगैरे मला दिसते. एनिवे, आता काही वर्षानंतरची गोष्ट, पोलंडमध्ये हे जे महायुद्ध झालं त्यात पोलंडवर खूप मोठं एक संकट आलं की त्यांना खायला, त्या प्रजेला, त्यांच्या पोलंडचे प्राईम मिनिस्टर बघतात की आपल्या प्रजेला खायला काही अन्न नाहीये. जर आता नाही मिळालं आणखी कुठनं तर आपली प्रजा लाखो लोक उपाशी बनते. काय करायचं? आता या महायुद्धाच्या वेळी कोण कुणाला देणार ना? अरे आपले नातेवाईक नाही देत. आणि आपण या कोविड मध्ये पण बघितलं, कोणी आपले म्हणणारे आपल्या जवळ येत नाहीये. आणि हे महायुद्धात पण असं, ज्यावेळी जिकडे तिकडे लॉकडाऊन, कुणी कुणाची मदत करत नाही. पण पुन्हा मित्रांनो, याला एक वाक्य कुठलं तरी स्वामीजींचं कामी आलं. त्याला माहित होतं की नाही स्वामीजींचं, ते सोडून द्या. पुन्हा नेचर इज रेडी टू गिव्ह अ सिक्रेट. विचार करा, विचार करा, विचार करा, प्रार्थना करा, बरोबर निसर्ग तुमच्या हाकेला ओ देणार. आणि हे प्राईम मिनिस्टर पोलंडचे तसंच करत आहेत. आणि एक स्ट्राईक होत यांना की अरे हे जे युएसचं फूड अँड रिलीफ डिपार्टमेंट आहे, तिथले एक अधिकारी खूप चांगले आहेत असं मी ऐकलंय. लेट मी ट्राय देअर. देवाचं नाव घेतलं आणि त्यांना पत्र पाठवलं की आमची परिस्थिती अशी बिकट आहे, काही दिवसात जर आम्हाला अन्न नाही मिळालं तर आमची लाखो प्रजा उपाशी मरणार. प्लीज काहीतरी मदत करा. आणि त्या अमेरिकन अधिकाऱ्यांनी लगेच त्यांना उत्तर दिलं की हो मी पाठवतो तुम्हाला, आणि हजारो टन अन्न पाठवलं. लाखो लोक वाचली. ज्यावेळी युद्ध शांत झालं, पोलंडचे प्राईम मिनिस्टर असूनही अमेरिकेच्या त्या अधिकाऱ्याला स्वतः भेटायला जातात धन्यवाद द्यायला. नाहीतर दुसरे प्राईम मिनिस्टर असते ते इगो असता, प्रोटोकॉल. अरे मी त्या अधिकाऱ्याला कसं भेटू? ठीक आहे, छान पत्र वगैरे लिहितो आणि त्यांना धन्यवाद देतो वगैरे, ठीक आहे. पण नाही, ते स्वतः गेले आणि त्या अधिकाऱ्यांनी पण त्यांचं स्वागत केलं. आफ्टर ऑल ही इज प्रेसिडेंट, पोलंडचे प्राईम मिनिस्टर आहेत ते. आणि म्हणतात ते पोलंडचे प्राईम मिनिस्टर, हो तुम्हाला खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमची इतकी मदत केली. म्हणतात हो हे माझं कर्तव्य आहे. आणि मग मात्र तो अमेरिकन अधिकारी म्हणतो, सर एक प्रश्न विचारू का तुम्हाला, इफ यू डोंट माइंड? ते विचारा की, सर तुमची ऑर्केस्ट्रा कंपनी होती का कधी? म्हणतो येस, आमची कंपनी होती. आणि म्हणजे खूप चांगली कंपनी होती आमची. मग हा दुसरा प्रश्न विचारतो मुलगा, सर तुम्हाला या वर्षी एक घटना आठवते का? 2 मुलं तुमच्याकडे आली होती, तुम्ही एक शो दिला होता त्यांना, तो वादळामुळे यशस्वी नाही झाला वगैरे. त्याची स्मरणशक्ती चांगली असते त्या पोलंडच्या प्राईम मिनिस्टरची. तो सांगतो, अरे हो 2 मुलं ही बरोबर असं झालं होतं. 10,000चा शो मी 2,000 दिला आणि त्यात पण ते फक्त 500 रुपये घेऊन आले. 300 मग आम्ही हॉलवाल्याला दिले, 200 वगैरे वगैरे. पण म्हणजे तुम्हाला कसं माहित होतं सगळं? मित्रांनो, त्यावेळी मात्र तो हा अमेरिकन अधिकारी आपली खुर्ची सोडतो, उभा राहतो, त्या पोलंडच्या प्राईम मिनिस्टर जवळ जातो, त्याचे दोन्ही हात धरतो आणि म्हणतो, सर
त्या 2 विद्यार्थ्यांपैकी एक मी. हा पोलंडच्या प्राईम मिनिस्टरला इतका आनंद होतो. अरे अरे एक साधा मुलगा होतास त्यावेळी तू, आणि आज इतका मोठा अधिकारी झाला. खूप आनंद झाला तुला बघून. दोघे एक दुसऱ्यांना घट्ट मिठी मारतात, रडायला लागतात. मित्रांनो बघा, यांनी तो 10,000चा एक शो फक्त सोडला, त्यात त्याला फक्त $100 मिळाले. पण आज लॉ ऑफ कर्मा स्वामीजी म्हणतात, तुम्ही जे सोडता ते चक्रवाढ व्याजासकट तुमच्याकडे परत येतं. आज हे जे पोलंडचे प्राईम मिनिस्टर, हा ऑर्केस्ट्रावाला पोलंडचा प्राईम मिनिस्टर झालेला आहे, हे त्याचे पुण्य इथे कामाला आलं. दुसरं, एवढी प्रजा जी मरत होती ती या मुलामुळे वाचली. लाखो प्रजा पुन्हा कामाला आलोय, बरोबर. तर स्वामीजी मग याच नियमाच्या नुसार तर मग हा जो होता तरुण अधिकारी, याचं पण चांगलं व्हायला पाहिजे. यांनी आता एवढे लाखो लोकांना मदत केली, याचं काय झालं? मित्रांनो, हा अधिकारी पण, याचं नाव आहे मिस्टर हुबर, HOOVER. हा अमेरिकेचा प्रेसिडेंट झाला नंतर. आणि जे पोलंडचे प्राईम मिनिस्टर आहे त्यांचं नाव पालवस्की. तर हा लॉ ऑफ कर्म आहे. आपल्याला तसं वाटतं आणि लगेच आपल्याला फळ मिळत नाही. केव्हा मिळेल? पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह, पण दोन्ही. तर ते मिळतं म्हणजे मिळतच. आपली वेळ संपलेली आहे, इथेच आपण थांबूया. फक्त एक सूचना तुम्हाला देतो, आपलं क्वेश्चन आन्सर वगैरे काहीच होऊ शकलं नाही, पण तुम्हाला काही प्रश्न असतील तर माझा नंबर मी तुम्हाला सांगतो, त्यावर तुम्ही मला फोन करू शकता. 9921331314. आणि दर शनिवारी कर्मयोगाची आपली व्याख्यानं असतात, ऑडिओ. त्यात पण तुम्हाला जॉईन करायचं असेल तर मला संपर्क साधा तुम्ही. तुम्हाला मी ती लिंक पाठवू शकतो. आणि तुम्हाला खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद महाराजजी. तर आपण हे व्याख्यान इथंच एंड करू. क्वेश्चन आन्सर नाही होणार आहे स्वामीजीशी. त्यांनी तुम्हाला नंबर दिलेलाच आहे. तर तुमचे जे काही क्वेश्चन आन्सर आहे ते डायरेक्टली तुम्ही महाराजांशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही त्यांचे समाधानकारक उत्तरं घेऊ शकतात. ठीक आहे. तर तिसरा जो आपला सेशन आहे किंवा तिसरं व्याख्यान आहे डॉक्टर लिमये सरांचं, ते आपण लगेच, ती लिंक तुम्हाला मी सेंड केलेलीच आहे, त्यावर तुम्ही जॉईन व्हावं. आणि ही मीटिंग इथंच एंड करू. आपण तिसरी लिंक चालू करणार आहे आता लगेच. आणि हा, जे मधात जॉईन झाले, ज्यांचं अगोदरचं सुटलंय, तर हे तिन्ही पण व्याख्यान आपण रेकॉर्डेड करतो आहे आपल्या विवेकानंद सेवा मंडळ मलकापूर या YouTube चॅनलवर. हे आपण टाकणार आहे हे तिन्ही पण व्याख्यान. तर तुम्ही नंतर तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हाही हे व्याख्यान तिथं पाहू शकता. ओके. तर आपण तिसऱ्या व्याख्यानाची लिंक आता ओपन करणार आहे थोड्याच वेळात. तर सर्वांनी तिथं जॉईन व्हावं. धन्यवाद.